जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न पहा. 2011च्या जनगणनेच्या जनगणना आयुक्त कोण होते? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. 2011च्या जनगणनेचे जनगणना आयुक्त कोण होते? तर पहा, आपलं उत्तर येणार आहे बी, डॉक्टर सी चंद्रमौळी. कोण होते? डॉक्टर सी चंद्रमौळी हे 2011च्या जनगणनेचे जनगणना आयुक्त होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पहा, नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणतो. तर पहा, ही ग्रामीण विकास बँक आहे. तर नाबार्डची स्थापना विचारली आहे. तर नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 12 जुलै 1982. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे सी, 12 जुलै 1982ला शिवराम समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना करण्यात आली. कधी? तर 12 जुलै 1982ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दशमान चलन पद्धती कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर पहा, दशमान चलन पद्धती कायदा विचारला. तर दशमान चलन पद्धती कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर पहा, दशमान चलन पद्धती म्हणजे काय? तर 1 रुपयाचा समान 100 पैशामध्ये विभागित करण्यात येतो. त्यालाच आपण म्हणजे 1 रुपयाचा 100 पैशामध्ये विभागणी, त्यालाच आपण दशमान चलन पद्धती असे म्हणतात. तर इथं कायदा विचारला. तर कायदा कधी अस्तित्वात आला? तर 1 एप्रिल 1957ला. कधी? 1 एप्रिल 1957ला दशमान चलन पद्धती कायदा अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पहा, SDR कोणामार्फत प्रचलित केले जाते? तर पहा, SDR म्हणजे स्पेशल ड्रायव्हिंग राईट्स. हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे प्रचलित केले जाते. म्हणजे आपलं उत्तर येणार सी, SDR कोणामार्फत प्रचलित केले जाते? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, विद्येच्या लाभाविषयी हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला विद्येच्या लाभाविषयी हा ग्रंथ? तर पहा, खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे. तर कोणी लिहिला? दादोबा पांडुरंग तर्खडकर. कोणी लिहिला? बी, उत्तर येणार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी विद्येच्या लाभाविषयी हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ख्रिस्ती धर्म व हिंदू धर्म याची तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला ख्रिस्ती धर्म व हिंदू धर्म याची तुलना? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे बाबा पद्मजी. कोणी लिहिला? बाबा पद्मजी यांनी ख्रिस्ती धर्म व हिंदू धर्म याची तुलना हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, लोकमान्य टिळकांनी कोणाचे वर्णन दगदगते अग्निकुंड या शब्दात केले होते? तर कोणाचे वर्णन केले होते? काही क्रांतिकाऱ्यांचे नाव दिले आहे. तर पहा, तुम्ही सोडून पहा. लोकमान्य टिळकांनी कोणाचे वर्णन दगदगते अग्निकुंड या शब्दात केले? तर कोणाचे वर्णन? पांडुरंग महादेव बापट. कोणाचे वर्णन? आपलं उत्तर आहे बी, पांडुरंग महादेव बापट यांचे वर्णन धगधगते अग्निकुंड या शब्दात केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भिल सेवा मंडळची स्थापना कोणी केली? तर पहा, खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे. भिल सेवा मंडळची स्थापना कोणी केली? तर पहा, आपले उत्तर येणार ए, अमृतलाल विठ्ठलदास ठाक्कर. त्यालाच आपण ठक्करबाव असे म्हणतो. तर अमृतलाल विठ्ठलदास ठाक्कर यांनी भिल सेवा मंडळाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यासाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले होते? तर साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यासाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले होते? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे. तर साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यासाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले होते? तर आपलं उत्तर येणार सी, श्री विठ्ठल मंदिर. कोणते मंदिर? श्री विठ्ठल मंदिर साने गुरुजींनी अस्पृश्यासाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले होते, श्री विठ्ठल मंदिर. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, झिरपणी सिद्धांत कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? खूप सोपा प्रश्न आहे. तर झिरपणी सिद्धांत हे शिक्षणाशी संबंधित आहे. कशाशी? शिक्षणाशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 10 प्रश्न झाले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या. तर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गायटर या रोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर पहा, गायटर या रोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर गायटर या रोगासाठी उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? आयोडीन 131. कशाचा वापर केला जातो? गायटर या रोगासाठी, म्हणजे आपण त्यालाच गलकंड असे म्हणतो.
तर गॅटर रोगासाठी आयोडीन 131 हे समस्थानिके वापरतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अणुअंक कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवले जाते? तर अणुअंक कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवले जाते? तर खूप सोपा प्रश्न आहे, झेड. म्हणजे अणुअंक कोणत्या इंग्रजी अक्षराने? झेड या अक्षराने दर्शवले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अणूच्या केंद्रकामध्ये मुख्यतः ब्रॅकेट असतात. म्हणजे काय असतात अणूच्या केंद्रकामध्ये? तर पहा, खूप सोपा प्रश्न आहे. अणूच्या केंद्रकामध्ये मुख्यतः काय असतात? तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन ब्रॅकेटमध्ये जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला. तर पहा, अणुसिद्धांत कोणी मांडला? तर जॉन डाल्टन. पण कोणत्या वर्षी? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, कधी मांडला? 1803ला. इसवी सन 1803ला जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला. कधी? तर 1803ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम कोणी मांडली? तर पहा, मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम कोणी मांडली? तर मूलद्रव्य ही संज्ञा कोणी मांडली? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स. तर मूलद्रव्य हे संज्ञा सर्वप्रथम रॉबर्ट बॉयल यांनी मांडली. कोणी? रॉबर्ट बॉयलनी 1661ला. कधी? 1661ला मूलद्रव्य ही संज्ञा रॉबर्ट बॉयल यांनी मांडली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे? म्हणजे किती किलोमीटर आहे नर्मदा नदीची लांबी? तर खूप सोपा प्रश्न आहे हा. किती किलोमीटर आहे? 54 म्हणजे 54 किलोमीटर आहे. नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, घोडझरी अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, घोडझरी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. घोडझरी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर. कोणत्या जिल्ह्यामध्ये? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जाभा मृदा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर पहा, जाभा मृदा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर पहा, याचं उत्तर येणार आपल्या वरील सर्व. म्हणजे जाभा मृदा हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदान दिन केव्हा असतो? तो खूप सोपा प्रश्न आहे. राष्ट्रीय मतदान दिवस केव्हा असतो? तर 25 जानेवारीला. केव्हा असतो? 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिवस असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर आपले उत्तर येणार बी, कलम 315मध्ये. कलम 315मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. आणि भाग विचारला तर भाग 14मध्ये. भाग 14मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून रद्द करण्यात आले? तर पहा, मालमत्तेचा जे हक्क होते पहिले ते मूलभूत अधिकार म्हणून होते, पण आता हे कोणत्या म्हणजे घटनादुरुस्तीनुसार रद्द करण्यात आले. म्हणजे मालमत्तेचा हक्क हे मूलभूत अधिकार नाही आहे आता. तर पहा, आपले उत्तर येणार आहे 44वी घटनादुरुस्ती. 44वी घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून रद्द करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संविधानाच्या भाग ब्रॅकेटमध्ये पंचायत राज संबंधित तरतूद आहे. तर पहा, संविधानाच्या कोणत्या भागामध्ये पंचायत राज संबंधित तरतूद करण्यात आली आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर संविधानाच्या भाग 9मध्ये, संविधानाच्या भाग 9मध्ये पंचायत राज संबंधित तरतूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कलम ब्रॅकेटनुसार महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात. तर पहा, महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात, पण कोणत्या कलमानुसार? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर कलम 165. कलम 165नुसार महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात. कलम 165नुसार. पुढचा प्रश्न पहा.
पुढचा प्रश्न आहे, ओसोमाइट धबधबा हा कोणत्या देशामध्ये आहे? तर कोणत्या देशामध्ये आहे ओसोमाइट धबधबा? ओसोमाइट धबधबा कोणत्या देशामध्ये आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा आपले उत्तर येणार आहे अमेरिका. ओसोमाइट धबधबा कोणत्या देशामध्ये आहे? अमेरिका या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, याकूत ही जमात कुठे राहतात? तर पहा याकूत ही जमाती कुठे राहतात? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. याकूत ही जमात रशियन टुंड्रा प्रदेशात राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.